श्री स्वामी समर्थ. कशा आहात सर्वजण? चांगले असाल तर आजची व्हिडिओची सुरुवात करते. आमच्या खंडोबा देवाची यात्रा भरते माघ पौर्णिमेला. तर तिकडे यात्रा कशी भरते वगैरे तर तेच तुमच्याशी शेअर करणार आहे. तर खंडोबा देवाचे देवस्थान आमचा खंडोबा हा लोणी धामणीचा आहे. तर लोणी धामणीमध्ये कशी यात्रा भरते, कसं होत असते ते तुमच्याशी शेअर करून राहिले. तर खूप छान अशी लोणी धामणीची यात्रा असते. तर लोणी धामणी हे आंबेगाव तालुक्यामध्ये पडते. तर तिथलचाच थोडासा व्हिडिओ घेतला आहे. पोलीस वगैरे भरपूर असल्यामुळे थोडासा जेवढा व्हिडिओ घेता येईल तेवढा घेतला आहे आणि तुमच्याशी शेअर केला आहे. गर्दी खूप भरपूर असते ह्या इथे खंडोबाला ह्या. तर आमचे कुलदैवत हे लोणी धामणीचे खंडोबाच आहेत आणि त्यामुळे या माघ पौर्णिमेला आम्ही दरवर्षी इथे खंडोबाला येत असतो. तर तेच तुमच्याशी थोडंसं शेअर केले. तर इथे यात्रा खूप मोठी भरते, बरंच काही असतं इथं यात्रेला. गर्दी पण खूप असते, तुम्ही पाहताच असाल गर्दी किती आहे ती. आणि वेगवेगळे खेळणे वगैरे परत आणि बरंच काही असतं पाहण्यासारखं इथे. रात्रीचा तमाशा वगैरे पण असतो. ते काय कोणी म्हणजे आम्ही तर नाही थांबत, पाहणारे पाहतात. आता ते पण एक लोककला आहे, त्यामुळे ज्यांना आवड आहे ते पाहतात. आणि त्यानंतर बरंच काही खेळ असा पाहण्यासारखा आहे इथे. जुनी अशी पद्धत आहे की बैलगाड्यांची शर्यत वगैरे लावली जाते. तर खूप म्हणजे माझं लग्नाच्या आधीपासून चालू आहे ती. मला काही माहीत नाही आहे जास्त, पण मी जेव्हापासून जाते तेव्हापासून ऐकण्यात पण आहे आणि पाहण्यात पण आहे. तर बैलगाड्याची शर्यत ही खूपच छान असते पाहण्यासारखी. तुमच्याशी थोडासा व्हिडिओ पण मी शेअर केलेला आहे. तर खंडोबा देवाचं इथे खूप छान असं कुलदैवत आहे हे खंडोबा. तर डोंगराच्या मध्यभागी आहे आणि खूप असं निसर्गाच्या सानिध्यामध्ये आहे. तर इथं खंडोबा देवाची शिळा ही स्थापित झालेली नसताना ती स्वयंभू आहे खंडोबा देवाचं इथे स्थान. तर खूप छान असं स्थान आहे इथे. होतं होईल तेवढं तर तुमच्याशी शेअर केले. काही पाहण्यासारखं जे आहे ते तुमच्याशी व्हिडिओमध्ये मार्फत शेअर केलेलं आहे मी ते. तर पाहू शकता तुम्ही. खूप असं छान असं इथं खूप मोठा असं यात्रा भरते इथे, खेळणी वगैरे आणि बरेच काही मोठी अशी यात्रा भरते. आम्ही थोडंसं लवकर गेल्यामुळे थोडीशी गर्दी कमी होती. नंतर मात्र गर्दी एवढी झाली होती तर कुठे पाय ठेवायला जागा राहिली नव्हती. तर पहा किती छान असं एवढं मोठी गर्दी लागते. तर कोणी लोक इथे मुक्कामाला सुद्धा येतात, पुण्याच्या साईडचे किंवा आंबेगाव तालुका आणि त्या पुण्याच्या साईडचे बरेच लोक इथे मुक्कामासाठी पण येतात. तर मिरवणूक वगैरे, खंडोबाची मिरवणूक वगैरे असते, पालखीची यात्रा वगैरे म्हणजे मिरवणूक असते. तर खूप काही असं पाहण्यासारखं आहे. तळी वगैरे भरली जाते. तर काहींचं जर घरी पॉसिबल नसेल म्हणजे नाही का जागरण करण्याचं, तर काही बोललेले असतात. तर इथं पण येऊन देवापाशी काही जागरण वगैरे करतात. यावर्षी आम्ही नाही केलं, पण मागच्या वर्षी आम्ही तिथे जागरण केलं होतं देवापाशी. तर यावर्षी नाही काय पॉसिबल झालं. घरी लवकर यायचं होतं कारण मुलांचे पेपर वगैरे चालू होते. तर त्यासाठी जास्त वेळ नाही घेतला. थोडं दर्शन वगैरे झाल्यानंतर आम्ही थोडंसं हे केलं आणि त्यानंतर घरी आलो वापस. तर पहा किती गर्दी, लाईनला किती गर्दी राहिली होती. तर खूप असं काही पाहण्यासारखं आहे इथं. डोंगराच्या मध्यभागी आहे आणि वरती दुसऱ्या डोंगरावरती पण स्वयंभू अशी खंडोबा म्हाळसाबानूची शिळा आहेत. तर ते पण शेअर करणार होते, पण डोंगरावरती दुसरीकडे जायला वेळच भेटला नाही. खूप गर्दी असल्यामुळे तिकडे गेलोच नाही आम्ही. आणि हे पण बोलले की तुमचे साहेब बोलले की तिकडे रस्ता आता खूप खराब झाला आहे. तर ही अशी यात्रा भरते. तर इथं पहा थोडासा व्हिडिओ शेअर केला आहे तुमच्याशी. ही बैलगाड्याची शर्यत या पद्धतीने केली जाते इथे. तर पब्लिक पहा किती बसले पाहण्यासाठी यांना. पण मला खूप भीती वाटते. बिचाऱ्या मोक्या जनावरांची एवढे हाल करायला आवडत नाही, पण आता ती जुनी पद्धत आहे, जुन्या काळापासून आलेलं आहे. तर ती प्रथा पुढे चालूच ठेवावं लागते असं ते गावकऱ्यांचं म्हणणं आहे. तर कशी वाटली यात्रा तर सांगा मला. तर श्री स्वामी समर्थ.